आज ह्या जॉब फेअरचे जे संयोजक आहेत ते D.एड कॉलेजच्या सगळ्या विद्यार्थिनी आणि या जॉब फेअरमध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला ते सर्व युवक, माझे मित्र मैत्रिणींनो आणि बंधू भगिनींनो, मला यायला थोडा उशीर झाला कारण का जसं मल्लू दादा म्हणाले मागचे 3-4 दिवस आपल्या इथे सतत पाऊस पडत आहे। अक्कलकोट तालुका हा सर्वात जास्त अफेक्टेड आहे, सर्वात जास्त पिकाचं नुकसान असेल, घरात पाणी शिरायचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रसंग असतील किंवा अक्कलकोट एकमेवा तालुका आहे जिथे गावं स्थलांतर करावी लागत आहेत। आणि काल आम्ही सगळे कलेक्टरना भेटलो, तिथे मोट्याळ असेल, शिर्शी असेल, शिंकेश, अनेक जे धरणाच्या तिथे आहेत त्या अनेक गावांच्या पुनर्वसनाचा आपण सूचना किंवा पुनर्वसनाचे आदेश द्यावेत असं आपण कलेक्टरना सांगितलं आहे आणि लवकरात लवकर मला असं वाटतं त्या सगळ्या गावांचं पुनर्वसन त्या ठिकाणी होईल। त्याचनंतर कलेक्टरांनी आदेश पण दिलेत की अक्कलकोट तालुक्यात सगळ्या गावांमध्ये सरसकट पंचनामा झाला पाहिजे, जरी 65 मिलीमीटरची जी अट नसली तर किंवा असली, म्हणून आपण सगळे जागरूकतेने बघा की तुमच्या गावात कधी कर्मचारी येऊन पंचनामा करतायत का नाही करत आहेत आणि सरसकट सगळ्यांचे झाले पाहिजे। आणि अर्थात निधी पण, खरं तर हे सरकार 2 वर्षाची नुकसान भरपाई अजून मिळाली नाही आहे, पण आपण दबाव निर्माण करून ती नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यायला लावू आणि आपण देखील एक नजर ठेवून काम करूयात येणारे 5-6 दिवस की कोणत्या गावात कधी पंचनामे होत आहेत आणि होत आहेत का नाही। आता मला कर्देहाळीमधून काही फोन आले की अजून तिकडे पंचनामे सुरू नाही झालेत, म्हणून तुम्ही मला सांगत जा किंवा मल्लू दादांना पण फोन करून सांगत जा की आमच्या गावात आलेत, आमच्या गावात नाही आलेत। तर तो एक महत्त्वाची मदत आपण एकमेकांना करूया। ज्यांचं त्या ठिकाणी पिकाचं नुकसान झालं आहे, मी त्यांना नेहमीच विचारते की तुम्ही ह्याच्यातून कसे बाहेर पडणार, कारण का पूर्ण काही ठिकाणी दुबार पेरणी पण पूर्ण नष्ट झाल्या, घरात पण ठेवलेलं जे धान्य आहे ते नष्ट झालं आहे। तर अशा वेळेस मायबाप सरकारच असतं, पण हे सरकार काय मायबापाची भूमिका बजावताना दिसत नाही आहे। ही वस्तुस्थिती आहे, हे राजकीय व्यासपीठ नाही आहे, मला माहिती आहे, पण नाही आहे कसं म्हणू शकतो। तालुका अध्यक्षांनी जॉब फेअर घेतला आहे, राजकीय व्यासपीठ, आणि बोलणार, कारण का आम्ही नाही बोललो तर कोण बोलणार, बाकी सगळे भाजपचेच आहेत। आणि म्हणून ह्या गोष्टी तुमच्यासमोर सांगणं मला महत्त्वाचं वाटतं, माझ्यासाठी नाही पण तुमच्या मदतीसाठी, कारण का डोळे उघडं ठेवणं, लोकशाही जिवंत ठेवणं हे करणं गरजेचं आहे। लोकांना गाजर दाखवतात, पण ते गाजरच आहे हे सांगणं, हे तुम्हाला सांगलं पाहिजे। जर तुम्हाला वाटेल सगळं चांगलं आहे, म्हणून वस्तुस्थिती दाखवणं हे आमचं काम आहे, माझं कर्तव्य, आमचं कर्तव्य, आणि ते मी करणारच। जर तुमचं नुकसान होत असेल तर ते तुम्ही बोलायला पाहिजे, दबावाखाली येऊ नका अशी हात जोडून विनंती करते। दबावाच्या विरोधात बोलणं खूप गरजेचं आहे एका लोकशाहीत, आणि म्हणून वेळेवर पंचनामे होणं, सरसकट पंचनामे होणं, गावांचं स्थलांतर झालं पाहिजे, गाव पुनर्वसन झालं पाहिजे, पंचनामे झाल्यानंतर 2 ते 3 महिन्याच्या आत आपल्याला नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळाली पाहिजे। हे आपले 5-6 प्रमुख मागणी असणार, 5-6 प्रमुख मागण्या आहेत आणि त्या पद्धतीत आपण सगळे मिळून काम करूया। आजच्या जॉब फेअर काय राहिला पॉईंट